संताजी भाग 53. तरीही जिंजीची अवस्था बिकटच होती. देशावरून फौजा मदतीला आल्या तरच आपली धडगत आहे, अन्यथा जुल्फकार खानाशी सलाह करून किल्ला त्याच्या हवाली करावा आणि शिबंदीचा जीव वाचवावा या निर्णयाला राजाराम महाराज आले होते. तंजावरला बसून त्यांना किल्ल्याला उपराळा करता येईना. बहिर्जी घोरपडे तिमाजी पिंगळे शर्थीने झुंजत होते. उभय पक्षी डागलेल्या तोफगोळ्यांचा आवाज पॉंडेचेरीपर्यंत ऐकू जात होता. मराठ्यांच्या तुलनेत मोगलांच्या तोफा लांब पल्ल्याच्या. अहोरात्र मारा करून त्यांच्याकडचा दारुगोळाही संपला होता. खानाने मद्रासच्या इंग्रजांना 200 मण बारूद आणि 500 फिरंगी सैनिक पाठवायची विनंती केल्यामुळे इंग्रज पेचात पडलेले. त्याला मदत करावी तर मराठे चिडणार आणि न करावी तर खानाचा रोष होणार. अखेर 200 मन दारुगोळा त्यांनी पाठवला. मोगलांचा तोफखाना त्यामुळे पुन्हा सुरू झाला. मदत करायला इंग्रज टाळाटाळ करतात हे लक्षात येताच खानाने त्यांना दमात घेतलं. 500 फिरंगी सैनिक अजून का पाठवले नाहीत? ते ताबडतोब पाठवा. सोबत 30 कुशल बरकंदाज, 500 मण बारूद, 500 कुलपी मोठे गोळेही पाठवून द्या. खानाची मागणी वाढत चालली. मोगल मराठ्यांच्या झगड्यात इंग्रजांना पडायचं नव्हतं, पण त्यांचा नाईलाज होता. बऱ्याच उशिरा थोडाफार दारुगोळा त्यांनी पाठवला. मोगलांच्या तोफा त्यामुळे नव्या दमाने चालू लागल्या. किल्ल्यातील शिबंदीला धीर पुरेना. शिपायांनी गिल्ला सुरू केला. धनी तंजावरला गेला. देशावरून मदत येईना. आम्ही कशाच्या जोरावर लढायचं? गनिमाने गड जिंकला तर आमचा कट्टा होईल. सला करा आणि साऱ्यांचा जीव वाचवा. किल्ला खानाच्या हवाली करा. त्यांची समजूत घालता घालता बहिर्जी घोरपडे आणि तिमाजी पिंगळे रडकुंडीला आले. त्यांनी महाराजांना कळवलं. लढाईची शर्थ झाली. सारा इलाज आता खुंटला. सरदार आणि सैन्य जीवन मरणाच्या लढ्यात गुंतलं होतं. अशा परिस्थितीतही कारभाऱ्यांचे कुटील उद्योग चालूच होते. प्रल्हाद निराजींनी तंजावरला बसून इंग्रजांशी वाटाघाटी केल्या आणि तेवानापट्टणचा किल्ला 2 लाखांच्या ऐवजी अवघ्या 51,000 चक्रांना त्यांनी विकला. किल्ल्याच्या आसपासचा तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येणारा मुलूख, त्यातली गावेही याच नगण्य किमतीत त्यांनी देऊन टाकली. या सौद्यातला त्यांचा हस्तक होता कडलोरचा सुभेदार सुंदर बाळाजी. त्याच्या करवी स्वतःचा बराच फायदा त्यांनी करून घेतला. बाळाजीही त्यात मागे नव्हता. इंग्रजांना फायदेशीर ठरेल अशी किंमत त्याने ठरवली. त्यांच्याकडून मिळालेल्या लाचेतला काही वाटा त्याने आपल्या पदरात पाडून घेतला. इंग्रजांनी त्याच्या मुलाला दरमहा 5 पगोडे या तनख्यावर आपल्या नोकरीत घेतलं. जिंजी कशी वाचवावी या काळजीत असलेल्या महाराजांचं या व्यवहाराकडे लक्ष नव्हतं. प्रल्हाद पंतांनी नेमका त्याचा फायदा घेतला. संताजी आणि धनाजींनी सैन्यासह देशावरून यावं यासाठी महाराज प्रयत्नशील होते. त्यांनी त्या दोघांना पत्र लिहिली. रामचंद्र पंतांना ताकीद पत्र दिली, पण त्याचा परिणाम होईना. मग मोगलांकडे असलेल्या मराठा सरदारांनाच त्यांनी साकडं घातलं. सांप्रत तुम्ही तांबरांची चाकरी करीत आहात. ऐसियास स्वामींचे राज्य म्हणजे देवताभूमी. या राज्यास तांबरांचा उपद्रव न व्हावा, महाराष्ट्र धर्म राहावा, स्वामींच्या राज्याची अभिवृद्धी व्हावी यासाठी तुम्ही आम्हाकडे यावे. ऊर्जितच होईल. तुमचे हर प्रकारे चालवू. कोणे गोष्टीस अंतर पडणार नाही हे नेमस्त समजणे. मोगलाईत मुरलेल्या या मंडळींवर आपल्या आवाहनाचा काही परिणाम होईल असं त्यांना वाटत नव्हतं. उगीच एक खडा टाकून बघावा म्हणून त्यांनी हा खटाटोप केला आणि आश्चर्य असं की खडा नेमका लागला. मोगलांची मनसबदारी भोगणाऱ्या सर्व मराठा सरदारात नागोजी माने हा अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष होता. महाराजांचा देकार येताच त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं. या संकट समयी मदतीस पावलो तर त्याचा तसाच मोबदलाही हक्काने मागून घेता येईल. पण आपण एकटे जाऊन उपयोगाचं नाही. अजून 2-3 मोठे मराठे फितवून नेले पाहिजेत, तरच आपला मान वाढेल. नागोजी तसा कर्तबगार, पराक्रमी, पण मोठा मतलबी. राजकारण त्याला चांगलं कळायचं. माणकोजी आणि बहिर्जी पांढरे, नेमाजी शिंदे, अमृतराव निंबाळकर या मराठा सरदारांवर त्याचं चांगलं वजन होतं. अमृतराव निंबाळकर तर त्याचा मेहुणाच होता. अमृतरावाची बहीण राधाबाई त्याला दिली होती. यातल्या एकेकाशी नागोजी गुप्तपणे बोलणी करू लागला. मेहुणा म्हणून आधी अमृतरावाला त्याने विश्वासात घेतलं, पण नागोजीचा प्रस्ताव त्याला फारसा पसंत पडला नाही.
दाजीसाहेब, आपण कुलवान मराठे. ऐनवेळी अवसानघात करून नवाबाला दगा देणं आम्हास मंजूर नाही. अहो नाईक, कुलाशिलाच्या गोष्टी करायला मोगलांशी काय सोयरीक करायची आहे होय आपल्याला? ही लढाई सुरू आहे म्हणून आपल्याला किंमत. ती संपली की कुत्रं देखील आम्हाला विचारणार नाही. म्हणजे असं बघा, जिंजी पडली की स्वराज्य संपणार आणि लढाई थांबणार. मग मोगल त्यांच्या घोड्यांची लीद उचलायला तरी आपल्याला चाकरीत ठेवतील काय? म्हणून म्हणतो, यावेळी स्वराज्याची पडती बाजू सावरू, लढाई जिवंत ठेवू. त्या बदल्यात महाराजांकडून नवी इनामं घेऊ. कसं? तुमचं अजब राजकारण आम्हास कळत नाही दाजी. खुशाल कधी चढती कधी पडती बाजू घेता. स्वामीनिष्ठा म्हणून काही आहे की नाही? कोण स्वामीनी कसली निष्ठा नाईक? लिंबाच्या फाकेसारखे आपले मोठे डोळे गरगरा फिरवून हातवारे करत नागोजी बोलू लागला. आमचा कुणीही स्वामी नाही. आम्हीच आमचे स्वामी. आमची निष्ठा ही फक्त आमच्याशी. आदिलशहाचे पिढीजात चाकर आम्ही. म्हसवडची मोठी जहागीर त्यांनी आम्हाला दिली. ते जाऊन उपरे मोगल इथले धनी झाले. आमचे खरे धनी तेही नाहीत आणि छत्रपतीही. वेळ काळ बघून 4 दिवस इकडे 4 दिवस तिकडे काढायचं झालं. अमृतराव नागोजीपेक्षा धूर्त. त्याने मनाशी विचार केला. आधी याला स्वराज्यात जाऊ द्यावं. तिकडे याचा कसा काय जम बसतो ते बघून पुढचं ठरवावं. नागोजीने अमृतरावाचा नाद सोडला. तो नेमाजी शिंदे आणि माणकोजी पांढरे यांच्या मागे लागला. अनेक युक्तिवाद करून यावेळी राजाराम महाराजांना साथ देणं कसं फायद्याचं आहे हे तो त्यांना पटवून देऊ लागला. अखेर ते त्याच्या शब्दजालात गुरफटले. ही तयारी होताच नागोजीने आपल्या मागण्यांची भली मोठी यादी महाराजांकडे पाठवली. ती मान्य करण्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय नाही हे त्याला ठाऊक होतं. महाराजांनी बहिर्जी घोरपड्याला हुकूम पाठवला. माने पांढरे शिंदे यांचा मानस स्वराज्यात येऊन स्वामी कार्य करण्याचा आहे. त्यास फौजेसह कोटात आश्रय द्यावा. तिमाजी पिंगळे नाराज होत बहिर्जीला म्हणाला, हा नागोजी शंभूराजांना धरून देण्याच्या कटात होता. अशा इस्माला पावन करून स्वराज्यात घ्यायचं? वखत बाका आहे तिमाजीराव. मिळेल तो माणूस महत्वाचा मानला पाहिजे. पण नागोजी मान्यांना स्वराज्यात यायची उपरती अचानक कशी काय झाली? वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखण्यात ते वाकबगार आहेत. देशावर दादासाहेब आणि धनाजी जाधवांचा जोर वाढतोय. यांच्या जहागिऱ्या तिकडे आहेत ना, त्यांना तोशिष लागू नये म्हणून ते स्वराज्यात येत आहेत. बहिर्जीने माने पांढरे आणि शिंदे यांना जमावासह कोटात घेतलं. राजगिरी आणि चंद्रगिरी किल्ल्यांच्या मध्ये चक्रपुरी नावाचा तलाव होता. त्याचा काठ धरून त्यांनी तळ दिला. 3 बडे सरदार बाजू सोडून जातात जुल्फकार खानाच्या लष्कराचं संतुलन झटक्यात ढासळलं. अनेक देसाई देशमुखही त्याला सोडून स्वराज्यात येऊ लागले. सैन्याला लागलेली गळती थांबायचं नाव घेईना. प्रदीर्घ काळ मोगलांकडे काढल्यामुळे त्यांचे लढाईचे डावपेच नागोजीला चांगले ठाऊक होते. तो लढलाही मोठ्या शौर्याने. मोगलांचे अनेक हल्ले त्याने उधळून लावले. मराठ्यांना खच्ची करण्यासाठी पातशहांनी नागोजीसारख्या अनेकांना फितवून आपली ताकद वाढवली. पण सध्याचा त्यांचा पवित्रा पाहून ही चुकार मेंढरं आपल्या कळपात रमणारी नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. अशा लोकांना मानमरातब मोठमोठ्या मनसबी दिल्यामुळे मुसलमान राजपूत सरदारात असंतोष माजला होता. चिडून ते मराठे सरदारांचा अपमान करत, त्यांना उद्धटपणे वागवत. त्यामुळे मराठे लढताना अंगचुकारपणा करत. राजाराम महाराजांनी त्यांची ही मनस्थिती ओळखून त्यांना फितवलं आणि पातशहावर डाव उलटवला. अर्थात त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली. या सरदारांची जुनी परंपरागत वतनं कायम ठेवून नवी वतनं त्यांना द्यावी लागली. महाराष्ट्रातून माने, भोसले, पवार, महारणव, कडू, काटे, काकडे, कोकाटे, ढमढेरे, थोरात, शिंदे, पांढरे अशा अनेक सरदारांची तंजावरला रीघ लागली. महाराज त्यांना विचारत, देशाची कुलमुखत्यारी रामचंद्र पंत आणि शंकराजी पंतांकडे असताना वतनांसाठी तुम्ही इतके दूर का आलात? सरदार म्हणत, आम्हाला छत्रपतींकडून शब्द हवा. महाराजांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यांना वतने देताना पूर्वीचे कागद पाहिले नाहीत. लोक सांगतील तशी वतनपत्रे करून दिली. पुढे त्यात अनेक घालमेली झाल्या. काही कदीम वतनदारांचे हक्क बुडाले. हेवे दावे वाढून वतनाचे नवे कज्जे उभे राहिले. वतनदारांचा ग्रह असा झाला की छत्रपतींना गरज आहे. चाकरीचा मोबदला म्हणून आपण मागू ती वतनं ते देतील.
एका बाजूला ही स्वार्थी मंडळी तर दुसऱ्या बाजूला स्वराज्याचे निष्ठावंत. ते काही मागत नव्हते म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष, आणि जे स्वार्थासाठी मोबदल्यासाठी चाकरी करू पाहतात त्यांना इनाम, असा विचित्र प्रकार जिंजीच्या दरबारात सुरू झाला. या बातम्या कानावर येत तेव्हा संताजी अस्वस्थ होत, चिडत. राज्याला घातक ठरणारे हे प्रकार आपण रोखू शकत नाही या भावनेपोटी हताश होत. अशाच मनस्थितीत असताना एकदा ते कुटुंबाची गाठभेट घेण्यासाठी आले. पती आणि पुत्र फार दिवसांनी घरी आले म्हणून सोयराबाईंची कळी खुलली. रोज मुतपाकात स्वतः खपून त्या पक्वान्न तयार करू लागल्या. त्या सुग्रास अन्नाचा दरवळ हवेत पसरायचा. पत्नीची आपल्या सुखासाठी चाललेली लगबग धावपळ पाहून संताजींचं मन मोहरायचं. त्यांचा प्रत्येक दिवस आनंदात जात होता. पण या आनंदालाही दुःखाची एक काळी किनार होती. नारो महादेवाच्या लग्नाला 5 वर्षे उलटून गेली तरी अजून त्याला संतती नव्हती. त्याची पत्नी लक्ष्मी अपत्यासाठी तळमळत होती. तिच्या घरात पाळणा हलावा, नारबाच्या लहानग्या मुलाचं कोडकौतुक करावं असं संताजींना खूप वाटायचं. उदंड नवस सायस करूनही उपयोग होत नव्हता. नारो महादेवाला त्याचं काही वाटत नसे. संताजींनी काही दिवस कुटुंबासमवेत निवांत राहावं, मोहिमांनी राजकारणाची चिंता बाजूला ठेवावी ही त्याची इच्छा होती. आबासाहेब, यावेळी आल्यासारखे राहा काही दिवस, निघायची घाई नको, तो म्हणाला. त्यांना कुठून एवढी घरची ओढ वाटणार बाबा? हनुवटीला हाताची मूठ लावत सोयराबाईंनी खोचक स्वरात विचारलं. अहो, घरची ओढ कोणाला वाटणार नाही? संन्याशी का झालोत आम्ही? संताजींनी विचारलं. ते बरे, निदान थारा धरून एका जागी राहतात तरी. आम्हाला तसं करता येत नाही. सतत दौड मारणाऱ्या शिपायांना कुठला थारा, कुठला निवारा. पण त्यांनाही कुटुंब, घर असतं म्हटलं. राजकाज करताना तेवढी याद ठेवली तर तरी पुरे. जाऊ दे आईसाहेब, मध्येच राणोजी म्हणाला. खूप धावपळ होते आबासाहेबांची. इथे तरी त्यांच्या शरीराला, मनाला थोडा विसावा लाभू द्या. संताजींनी मायाळू नजरेने पुत्राकडे पाहिलं आणि म्हणाले. तूही तेवढीच कष्ट मेहनत करतोयस पोरा, पण खरं सांगू, विसावा आपल्या नशिबात नाही. मराठ्यांच्या भावी पिढ्यांसाठी मांडलेला जीवन मरणाचा लढा आहे हा. दम न खाता तो लढावा लागेल. सोयराबाई पतीशी मन भरून बोलल्या. कधी राणोजी आणि नारायणाचं कौतुक करावं, कधी पतीकडे पाहून मुग्ध हसून त्याच्या जीवाला वेड लावावं, अशा त्यांच्या लीला सुरू होत्या. पत्नीचा नभात न मावणारा नाचरा आनंद ते पाहत होते. तिच्या शब्दातून साकारणारं लाघव अनुभवत होते. एक दिवस रात्री अशाच उभयतांच्या गप्पा सुरू असताना त्यांनी विचारलं. मुलांविषयी खूप बोलता, तुमच्याविषयी कधी सांगणार? काय सांगू? हेच, तुमचा दिवस कसा जातो, रात्री कशा कटतात? दिवसा मागून रात्र येते, पण जाते कशी ते विचारू नका. का? आम्ही बायका जे भोगतो, अनुभवतो ते शब्दात सांगता येत नाही. उपास तापास फार करता वाटतं. कशावरून? दर्पणात नीट न्याहाळा स्वतःला. तुमची काया किती रोडावली आहे ते कळेल. सोयराबाईंनी मान वेळावून पतीच्या नजरेला नजर दिली. चिरागदानांच्या मंद उजेडात त्यांच्या चाफेकळी नाकातली हिरेजडित नथणी चमकली. स्वतःशीच हसावं तशा त्या अस्फुट हसल्या. विलग झालेल्या ओठांआडून त्यांच्या शुभ्र दंतपंक्तींचं दर्शन झालं. या वयातही आपला बांधा त्यांनी आटोपशीर आकर्षक ठेवला होता. त्यांच्या रूपातली शालीनता, खानदानी डौल तसाच होता. संताजी त्यांच्या मुग्ध चेहऱ्यावर फुललेलं प्राजक्तासारखं प्रसन्न हसू खुळ्यासारखे पाहत राहिले. कायेचं कौतुक कुणाला आहे? सोयराबाई लटक्या रागाने म्हणाल्या. जीवाभावाचं माणूसच जर जवळ नसेल तर त्या कायेला आणि तिच्यावरच्या मायेला काय अर्थ? संताजींनी पत्नीचे हात हाती घेतले. बराच वेळ ते तिच्याकडे पाहत राहिले, डोळ्यात साऱ्या भावना साठवून. दोघांचं भाऊक बोलणं होत राहिलं. बोलता बोलता नारायणाचा विषय निघाला. संताजींनी आपल्या मनातला सल बोलून दाखवला. नारबाला मूल व्हायला हवं. लक्ष्मी मनातल्या मनात किती कुढत असेल नाही? पोर तशी सुशिक, पण बाईला हा सल सहन होणं कठीणच. हा असा बेफिकीर, धड तिच्याशी बोलत नाही. यावेळी बहुधा हट्टच धरून बसेल असं वाटतं. कसला? तुमच्यासोबत यायचा. त्याचं मन इथे रमत नाही. सारखा तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो.
आम्हीही ते जाणून आहोत. यावेळी त्याला सोबत न्यावं म्हणतो. मग आमच्याजवळ कोण? रानबा राहील काही दिवस. नारायणाची इच्छा किती दिवस मारायची? त्याला पागेची सबनिशी देणार आहोत आम्ही. मग तर घराकडे फिरकणार देखील नाही तो. लक्ष्मीची कूस वांझच राहील. माणसाच्या हातातल्या काय या गोष्टी असतात? तेही खरंच म्हणा. पोर उपास तापास खूप करते हो. परवा मेरुस्वामी आले तेव्हा तिला त्यांच्या पायांवर घातलं आणि विचारलं त्यांना. मग काय म्हणाले ते? संतान योग आहे म्हणाले, पण उशिरा. योग आहे ना, मग चिंता नाही. चिंता नाही कशी? वय सरल्यावर पोट पाणी पिकून काय करायचं? मुलं योग्य वेळी झाली, वाढली, करती सवरती होऊन हाताशी आली तर आईबापाला समाधान, सुख. कौटुंबिक विषयांवर बोलणं सुरू असताना सोयराबाईंनी मध्येच विचारलं. राजकारणात तुमचं पुन्हा काही बिनसलंय का? हा प्रश्न का विचारलात? संताजींनी चंपून पत्नीकडे पाहत विचारलं. आल्यापासून पाहते, बेचैन आहात. संताजी बराच वेळ काही बोलले नाहीत. बिछाण्यावर पडल्या जागी ते वरच्या आढ्याकडे एकटक पाहत राहिले. मग म्हणाले, कशाला राजकारणाचा तो उकिरडा उकरताय? काही दिवसांनी भेटतोय, सुखदुःखाच्या 4 गोष्टी बोलूत की. विषय असा टाळू नका. दौलतीसाठी इतकं खपून जर तुमचं मन खंतावत असेल तर तुमचा आणि आमचाही त्याग वारेमोलच की. हां, कसला त्यागन काय? स्वार्थी कारभाऱ्यांनी, मतलबी सरदारांनी आमच्या त्यागाची चेष्टा मांडलीये. शंभूराजांना दगा देणारे लोक राज्याचे रखवाले बनून महाराजांच्या मोहबतीस पात्र ठरतात याचं दुःख होतं. तिकडे दुर्लक्ष करायचं. कसं आणि का? अराजकाला आमंत्रण देणारे प्रकार डोळ्यांपुढे घडत असताना स्वस्थपणे पाहत राहायचे? अराजक थांबवण्याची जबाबदारी तुमची एकट्याची आहे का? त्यासाठी महाराज आहेत, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण आहेत. तुम्ही फक्त लढा, स्वराज्याचा मुलूख सोडवा. सोयराबाई अनेक परींनी पतीची समजूत घालत होत्या. स्वराज्य ही सामुदायिक जबाबदारी असताना एकट्या आपल्या पतीने बुद्धी शिणवण्याचा मक्ता घेणं त्यांना व्यवहार्य वाटत नव्हतं. उगीच मनोमन पुढायचं, नसता विरोध करून महाराजांची नाराजी ओढवून घ्यायची कशासाठी? परिस्थितीची होड घेण्यात वा काळाविरुद्ध बंड करण्यात शहाणपणा नव्हता. आपला पती पराक्रमाचा धगधगता निखारा आहे. संतापाचा भणान वारा लागून तो व्यर्थ फुलू नये यासाठी त्याला प्रेमाच्या पदराआड झाकण्याचा सोयराबाईंचा प्रयत्न होता. महाराज, पंतस्वामी ही कारभारातली जबाबदार माणसं आहेत, त्या म्हणाल्या. या चुका त्यांना कळत नसतील असं नाही, पण कळून सवरून तिकडे दुर्लक्ष करणं त्यांना भाग पडत असेल. कधी कधी कावळ्याला राजहंस म्हणावं लागतं. गारगोटीला हिरा समजून शिरावर धारण करायची पाळी येते. तुम्ही त्यांची अडचण समजून मनाला थोडी मुरड घाला, इतकंच आमचं सांगणं आहे. संताजी चकित होऊन पत्नीकडे पाहू लागले. अरे वा, राजकारण ही चांगलं कळतं म्हणा की तुम्हाला. सोयराबाई त्यावर अस्फुट हसल्या. भाग 53 समाप्त.